पार्टी फॅमिली, आपण आज गोव्यामधली लोकल रेसिपी करणार आहोत। जर तुम्हाला ही गोवन रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 26 जुलै 2024, शुक्रवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आज गोव्यामध्ये खास बनवली जाणारी गोवन रेसिपी दिल लीव्स व्हाईट पीस करणार आहोत। तर पहा, इथे कढई ठेवलेली आहे तापत। कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे। तेल आणि कढई दोन्ही छान असं गरम झालेलं आहे। आता गॅस बारीक केलेला आहे। पार्टी फॅमिली, मी इथे खास तुम्हाला अशी एक टिप देत आहे फोडणी करपू नये त्याची। तर पहा, काय करायचं, आपण जेव्हा गॅसवरती एखादी भाजी करण्यासाठी किंवा एखादी रेसिपी बनवण्यासाठी भांडं तापत ठेवतो तेव्हा ते भांडं पूर्णपणे असं तापून द्यायचं, त्याच्यामध्ये तेल ॲड करायची। आता ते भांडं पूर्णपणे तापलं, तेल पण तापलं की काय करायचं की गॅस एकदम बारीक करायचा आणि मग फोडणी त्यामध्ये घालायची आहे। पहा, म्हणजे आपली फोडणी अजिबात जळत नाही। तर पहा, मी पण इथे गॅस बारीक केलेला आहे। तेल आणि कढई छान अशी आपली तापलेली आहे। फोडणीला आता कढीपत्ता, जिरं घातलेलं आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील। जिरं आणि कढीपत्ता छान असं तडतडलेला आहे। आता इथे गोवन जो मसाला आहे तो गोव्यामध्ये बनवला जातो। पहा, अगदी त्याच पद्धतीने हा मसाला पेस्ट बनवला आहे। आता हा गोवन मसाला पेस्ट जर तुम्हाला शिकायचा असेल तर तसं मला कमेंट करून सांगा, मी नक्की ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। पहा, इथे गोवन मसाला पेस्ट आपण फोडणीला घातलेला आहे। त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा तसेच टॅमॅटो घालून छान असा हा मसाला प्रथम परतून घ्यायचा आहे। जवळजवळ 3 ते 4 मिनटं हा मसाला परतून घ्यायचा। पहा, जोपर्यंत ह्या मसाल्याला छान असं साईडनी तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला सुंदर असा परतून घ्यायचा आहे। पण हो, कांदा, टॅमॅटो आणि हा गोवन पेस्ट मसाला हे सर्व जिन्नस आहेत ना, हे एकत्रच असे परतून घ्यायचे आहेत। पहा, म्हणजे आपण दरवेळेस कसं प्रथम फोडणीला जिरं मोहरी वगैरे टाकली की त्यामध्ये कांदा टाकतो, कांदा परतून घेतो, नंतर त्याच्यात टॅमॅटो टाकून नंतर मसाला टाकतो, तर तसं करायचं नाही आहे ह्या रेसिपीमध्ये। यामध्ये आपण जेव्हा कढीपत्ता, जिरं जेव्हा फोडणीला टाकल्याच्या नंतर त्यानंतर आहे ना गोवन मसाला पेस्ट घालायचा आहे आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा आणि टॅमॅटो घालून छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे। पहा, ही पद्धत आहे खरी ही गोवन लोकल रेसिपी बनवण्याची। गोव्यामध्ये दिल लीव्स आणि व्हाईट पीस कशाला म्हणतात हे व्हिडिओ पाहताना तुम्हाला समजेलच। पहा पुढे, तर पहा, आपला मसाला उत्कृष्टरित्या असा छान परतून झालेला आहे। याचा खमंग असा वास दरवळत आहे। पहा, सर्व घरभर। आता यामध्ये आपल्याला छान स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली हिरवीगार अशी ही दिल लीव्स याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे आणि छान अशी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे। आता ही दिल लीव्स कशाला म्हणतात? दिल लीव्स म्हणतात ती म्हणजे शेपूला। पहा, शेपूला मराठीत शेपूच म्हणतात, इंग्लिशमध्ये दिल लीव्स म्हणतात। तसे शेपूला प्रत्येक प्रांतात, प्रत्येक राज्यात हे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। पहा, जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीज वास्तव्यासाठी होते तेव्हापासून ही रेसिपी तिथे बनवली जाते। पहा, म्हणजे ही रेसिपी आहे ना, पोर्तुगीजांपासून ही रेसिपी तिथे बनवली जाते आणि हे जे नाव आहे ना दिल लीव्स व्हाईट पीस, हे पोर्तुगीजांनी हे नाव दिलेलं आहे। पहा, दिल लीव्स छान अशी मसाल्यामध्ये परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये बॉईल केलेला व्हाईट पीस आणि पटॅटो ॲड करायचा आहे। व्हाईट पीस ह्याला का म्हणतात आणि पटॅटो का म्हणतात हे तुम्हाला तर आता समजलंच असेल, कारण पोर्तुगीज लोकांना पोर्तुगीज भाषा आणि इंग्लिश भाषा ही अवगत होती, त्यामुळे त्यांनी ह्याला दिल लीव्स आणि व्हाईट पीस असे नाव दिले। अशा पद्धतीने आपण ही सर्व दिल लीव्स, व्हाईट पीस आणि हा पटॅटो छान असा ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्याच्या नंतर यामध्ये गरम काळा मसाला घालायचा आहे। गरम काळा मसाल्यानंतर लाल मिरची पावडर ॲड करायची आहे आणि आपण जी गोवन मसाला पेस्ट घातलेली आहे ना यामध्ये फोडणीला,
त्यामध्येच हळद वगैरे सर्व आहे। तसेच किचन किंग मसाला ॲड करायचा आहे आणि छान असं हे एकजीव करून घ्यायची आहे। पहा ही भाजी आपण व्हाईट पीस बॉईल करतानाच त्यामध्ये मीठ ॲड केलं होतं, त्यामुळे वरतून थोडंसं असं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता ही दिल लीव्स व्हाईट पीसची भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं हिला उकळी येऊन द्यायची आहे। 5 ते 7 मिनिटानंतर आपण या दिल लीव्स व्हाईट पीसच्या भाजीवरचं झाकण काढायचं आहे। छान अशी उकळी आलेली आहे। पहा अशा पद्धतीने आपली ही गोवन रेसिपी दिल लीव्स व्हाईट पीस झालेली आहे। ही रेसिपी गोव्यामध्ये एक खास तिथला असा ब्रेड असतो, त्या ब्रेडसोबत ही रेसिपी सर्व केली जाते। पण आपल्याकडे तो ब्रेड मिळत नाही। पहा आपण इथे लादी पाव किंवा स्लाइस ब्रेड सोबत खाल्ली तरी चालेल किंवा चपाती सोबत हिला सर्व केली तरी चालेल। तर वायटी फॅमिली, कशी वाटली तुम्हाला आजची ही गोव्यामधील लोकल रेसिपी, गोवन रेसिपी दिल लीव्स व्हाईट पीस? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती हिंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। धन्यवाद। हॅव अ गुड डे। सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा।